हवं म्हणून कैलास पर्वती काही क्षण थांबले. या राज्याच्या ठिकाणांची पावलं पडली. मग काही क्षण आतापर्यंत विजय संपादन करत आलोय. याच्या पुढे ब्राह्मण
बली होत. मग मला सांगा, त्या बलीवर मात तुम्ही करू शकलात का? जिथं त्याची कुंडला तुम्ही उचलू शकला नाही, तिथं बलीवर मात तुम्ही करणार नाही. पण जिथं बलीवर मात तुम्ही करू शकत नाही, तिथं आम्हा नागांवर, माझ्या सर्प कुळावर अन्याय तुम्ही केव्हाही करू पावणार. नागराज, एक लक्षात ठेवा, बलीचं उदाहरण तुम्ही माझ्या समोर आणतात. बलीत आणि तुमच्यात काय साम्य दिसलं काय हो तुम्हाला? नाही दिसलं का? आमच्यात बलीनं माझ्यावर विजय संपादन केला. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्यावर विजय संपादन करा म्हणजे एकच बली नुसता नावाचा बली न होता, ज्याच्यावर सर्व हत्तीची ताकद होती, ज्याची आभूषण अद्याप कुणी उचलू शकत नाही, अशा प्रकारचा तो बली. बली कुठं आणि तुम्ही कुठं? म्हणजे बली हा बलाढ्य होता. त्याच्यासारखा बलाढ्य या विश्वाच्या ठाई दुसरा कुणी नाही आहे. ज्याप्रमाणे त्याचा देह बलाढ्य, त्याप्रमाणे त्याची आभूषणे सुद्धा बलाढ्य होती. होय ना? मग तुम्ही आता मला एक सांगा हो, म्हणून तुम्ही त्या आभूषणे उचलू शकला नाही. तुम्ही पुण्य संचय गाजविलात. काय असावं पुण्य संचय तुम्ही गाजविला? आम्ही आतापर्यंत पुण्य संचयच करत आलेलो. उपकाराची परतफेड अपकारानं करणाऱ्या तुम्ही आहात. उपकाराची परतफेड आम्ही करू शकलो नाही. करू शकला नाही. जे काही बोलतात ते पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करावं लागेल. नाही आलोय तो पुरावा घेऊन आलोय. पुरावे दाखवा, नाहीतर मी इथे तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. नाही मान्य आहे, जरूर वाटेल तर करा, पण त्याचबरोबर तुम्हाला जर का मी पुरावा दिला, तुम्हाला जर का पुरावा दिला ना, तर या विश्वाच्या ठिकाणी माझ्यासारखा बलाढ्य कुणीच नाही म्हणून मान्य करावं लागेल साऱ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्याय करत असताना दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो. आता तुम्ही पुरावा सादर करणार, पण हा पुरावा सादर केल्याच्या नंतर माझं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल ना? ठीक आहे, स्पष्टीकरण द्यावंच नाही म्हणत नाहीये, पण मी बोललो तो पुराव्यानंच बोललोय. मी पण तुम्हाला सिद्ध करेन. मग पुरावा सिद्ध करा. मग मला एक सांगा, हो नागपुरा जन्माला येणारा तो कर्कटक नाग, या कर्कटक नागाला ज्यावेळी अग्नीचा तांडव चौदिशाला पसरला गेला आणि अग्नी साऱ्या अरण्याला जाळत निघाला होता, त्याच वेळी नलराजानं त्या कर्कटक नागाला वाचविलं. त्या कर्कटक नागावर उपकार केले. त्या उपकाराची परतफेड मला एक सांगा हो, त्या कर्कटानं काय हो केली? काय केली? काय म्हणताय? कुंताराची फेड त्या राजकर्त्याला तो कर्कटक तत्पर झाला. मग मला एक सांगा, केलेल्या उपकाराची परतफेड अशी करावी का हो? मला नलराजाच्या बाबतीत नागराज कर्कटकाला जे काही केलं आणि त्यामुळं तुम्ही समस्त सर्प जातीला दूषण देता, मला आम्ही उपकार जाणत नाही. नाही तुम्ही जाणणारच नाही आहात. आम्ही उपकार जाणलेले होते. हो, ज्या नागराज कर्कटकानं नलराजाला दंश केला, याला सुद्धा कारण होतं आणि त्या कारणासाठी नलराजाला दंश कर्कटकानं केलेला होता. असं कारण होतं. काय कारण काय होतं? कारण काय होतं? माझे काय कारण आहे ना? स्पष्ट करून देणार आहे तुम्हाला. या स्पष्ट करून शब्दान शब्द स्पष्ट करून. कलीचा प्रभाव हा? राजा नल आणि त्याची महाराणी म्हणजे दमयंती यांच्या राज्यावर धावू लागला आणि केवळ कलीचा प्रभाव झाल्याच्या नंतर त्यांचं राज्य त्यांच्यापासून दुरापास्त झालं. वणवण भटकत असताना एका जंगलाला लागलेला तो वणवा आणि त्या वणवा नागराज कर्कटक होरपळत असताना नलराजानं केवळ त्यांच्या प्राणाचं संरक्षण केलं. पण हे संरक्षण केल्याच्या नंतर क्षणार्धात नागराज कर्कटकानं राजा नल यांच्या देहाचा चावा घेतला, म्हणजे त्याला दंश केला. आता दंश केला याला सुद्धा कारण काय ते तुम्हाला स्पष्ट करून देतो. काय
स्पष्ट करू. नाही तुम्ही स्पष्ट करा. पाप काय केलं ते सांगा. काय माहितीये का, काय? पापी म्हटल्याच्या नंतर तुम्ही पाप काय केलं हो. हे सांगणं मला क्रमप्राप्त होतं तर नाही, क्रमप्राप्त. वाड्यावर वाद करून वाद निर्माण करण्यापेक्षा हो सहज जे वाद निर्माण होतं त्याला वाद म्हटलं जातं. उगाच निर्माण करण्यात अर्थ नाहीये. कुणी काही बोलू शकतो पण स्पष्ट केल्यानंतर त्याला अर्थ उतरू. सहज उद्भवणाऱ्या वादाला कुणी प्रतिकार करू शकतो, पण वाद करून जे वाद निर्माण करतात आणि त्यांना जो प्रतिकार करतो ना तो खरा योद्धा. आणि तो जो योद्धा हा श्रेष्ठ तुझ्या समोर उभा आहे मात्र विसरू नको. हा म्हणून पापी कसा तो सांग. पापी कसा तो त्याला स्पष्ट करून देतो. मला सांग, या विश्वाच्या ठाई हे सार्वभौमत्व स्वीकारत असताना अरे स्वतःच्या भगिनीचं कुंकू तू स्वतःच्या हातानं पुसलो. विश्वास असा कोण बंधू आहे तो स्वतःच्या भगिनीचं सौभाग्य स्वतःच्या हाताने या विश्वातून नष्ट करेल. कुंकू त्याचं मी फुसलं. कुणाच्या बाबतीत बोलतर कळलं असेल, तुझी भगिनी सुंत दिवाण होय त्याच्याबद्दल तू बोलतोय. मग मला एक सांग, तो माझ्या समोर भांडणासाठी उभा राहिला होता की सत्यत्वाच्या नात्याला उभा राहिला होता रे? सार्वभौमत्वासाठी तुम्ही बाहेर पडला. बरोबर. सार्वभौमत्वासाठी तुम्ही प्रयत्न केला म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर येणारा प्रत्येक जण हा तुमचा वैरीच म्हणून उभा राहणार. बोललात तर मला केलं नाही का वैऱ्याला मी मारलोय आणि त्या वैऱ्याला मारल्यानंतर स्वतःच्या भगिनीचा कुंकू फुसला गेला. यात दोष माझा नाही आहे. रणमैदानाच्या ठिकाणी जय पराजय आणि वीरगती ही ठरलेली आहे. त्याचप्रमाणे वीरगतीचं मरण त्या विद्युत जीवाला प्राप्त झालंय. सार्वभौमत्व प्रस्थापित करत असताना हा सामोपचाराचा मार्ग शास्त्रात सांगितलेला नाहीये. समाचार तरी ऐकण्यासारखा असेल तर ऐकून घेऊ शकतो. ऐकण्याच्या पलीकडे जो आहे ज्याला नात्याचा विसर पडला आणि उभा राहिला मग माझा सार्वभौम सत्ताधीशपणा मी का दाखवू नये? म्हणजे तुमचा सार्वभौमत्वपणा तुम्ही सिद्ध करण्यासाठी सिद्धांत करण्यासाठी आलाय. स्वतःच्या भगिनीच्या सौभाग्याचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही. मग मला सांगा, तुमची भगिनी जी होती तिच्या सौभाग्याचा तुम्ही विचार न करता त्या सौभाग्य देण्याचा शेवट तुम्ही रणांगणात केला आणि आता आश्रितासाठी तिला लंकेत पोचतात. लंकेत पोसायला सुद्धा ना असे भाऊ हवे असतात. मग तुम्ही मला एक सांगा, स्त्री तत्वाचं पाठ तुम्ही माझ्या समोर वाचून दाखवता. तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. मला पण काही आठवत नाही. तुम्ही अधर्मानं वागलातच नाही. अधर्मानं आम्ही वागलोच नाही असं म्हटलं नाही. मला आठवत नाही म्हटलं. नाही तुम्हाला तर का आठवत नाही? तुम्हाला आठवत स्त्री असेल. म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे होती तुमची सुरुवात. काय ती म्हणते काय? तुमची माता कद्रू माता बरोबर ना? हिनं ज्यावेळी विनते मातेला शब्द दिला की अंगणात उभी राहिल्यानंतर उच्च स्रवा घोडा या उच्च स्रवा घोड्याची शेपूट ही कुठल्या रंगाची? विनते मातेला सांगितली पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे. पण कद्रू मातेला काय वाटलं आपण कुठंतरी कमी पडतो म्हणून तिनं काय सांगितलं ही पांढऱ्या शुभ्र रंगाची नसून आहे ती काळा नीलवर्णीय रंगाची आहे. मग हे सत्य कितपत आहे हे जगदर्शनाला येणार होतं आणि त्यांचं खोटापण हे जगासमोर येणार होतं. म्हणून कद्रू मातेनं काय केलं, दुसऱ्या दिवशी सूर्योदय होता क्षणी उच्च सभा घोड्याची शेपूट ही कशी आहे कुठल्या रंगाची आहे हे पाहण्यासाठी तत्पर व्हावं. पैज लागली गेली. पैज लागली गेली. जर का मी हरले तू जर का मी त्याला सांगितलं जर का तू पैज हरली तर 1 वर्षाचं दास्यत्व तुला स्वीकारावं लागेल. पैज मान्य करण्यात आली. विनता माता तिथून निघून गेली कारण ती सत्यवादी होती. तिथून निघून गेल्यानंतर तिथं साऱ्या सर्पांना तुमच्या आईनं बोलवलं. बरोबर आहे ना? बोलवलं. ते बोलवल्यानंतर तुम्हाला अधर्माचा मार्ग आत्मसात करायला लागला. कारण उच्च स्रवा घोड्याला उदय सूर्योदय होता क्षणी शेपटीला तुम्ही जाऊन
बसावं हा. जेणेकरून शेपूट काळ्या रंगाची नीलवर्णीय रंगाची व्हावी. आपलं वचन आपले शब्द हे खरे ठरावे म्हणून त्या क्षणाला तुमच्या माती जबाबदारी देण्यात आली ती आणि तुम्ही जाऊन ती जबाबदारी पूर्णही केला. मग नाही मातृहत्या बोल मध्ये बोलू नका. मग तुम्ही बोलताना थांबू नका. थांबवणार नाही. प्रश्न निर्माण होईपर्यंत ऐकत राहिलं पाहिजे. नंतरच थांबणार आहे. बरेच प्रश्न तुम्ही घेऊन आला. घेऊन नाही आज ऐकत आलोय. घेऊन यायची वेळ नव्हती. साऱ्यावर शस्त्र चालवायची होती म्हणून आज असा झालोय. पण तुम्हाला सांगावंसं वाटतंय धर्म आणि अधर्म तुमच्या आईच्या शब्दपूर्ततेसाठी तुम्ही उच्च सर्वा घोड्याला जाऊन चावा धरून बसला. हा धर्म की अधर्म हो? छान बोलला. जेवढं तुम्हाला माहित होतं तेवढंच बोलला. नाही ते माहित असतात तेवढं पण माहित त्या बोलण्याची सवय आम्हाला नाही. कारण आहे काय माहिती का आता हे सगळं का घडलं त्याच्या मागचं खरं कारणच तुम्हाला ध्यान नाही. सांगा ना मग. आता आम्ही अधर्म केला हो. आम्ही पाप केलं बरोबर. असं तुम्ही ठामपणे सांगता. थांबून बोलतोय. ज्या उच्चैश्रव घोड्याच्या पुच्छेला चावा धरून आम्ही बसलो याच्यामुळं त्याच्या शक्तीचा असणारा रंग बदलला. बरोबर. आणि याच्यामुळं विनता मातेला दास्यत्व स्वीकारावं लागलं. गोष्ट म्हणजे सत्य आहे. मग मला सांगा हे दास्यत्व स्वीकारावं लागल्याच्या नंतर या विश्वाच्या ठाई तिचा पुत्र म्हणजे वैनतेय होय. तो वैनतेय या विश्वाच्या ठाई उदय आला की नाही? उदयास आलाय. आलाय ना? उदयाला आलाय. मी प्रार्थना करतोय. मग तो उदयाला आला आणि ज्याप्रमाणे जन्माला माणूस आला म्हणजे या विश्वाच्या ठाई तो सर्वश्रेष्ठ घडला गेला असं कधी होत नाही. तो फक्त वैनतेय जन्माला आला होता. त्याचे पराक्रम आणि त्याचं अस्तित्व नव्हे त्यानंच नव्हे तर नव्हे तर या विश्वानं मान्य करावं म्हणून केवळ बंधू या नात्याने आम्ही हे सारं घडवलं गेलो. याच्या पुढे काय घडलं देव आणि वैनतेयाचा संग्राम घडला गेला आणि अखेरचा संग्राम महाविष्णू समवेत त्याचा घडला. बरोबर. आणि त्या संग्रामात देवाचं दासत्व त्यानं स्वीकारलं. देवाचं वाहन म्हणून तो राहिला आणि याच्यामुळे घडलं का विश्वाच्या ठाई तो निदर्शनास आला. मग त्याला निदर्शनाला आणून आणि अधर्म केला असं म्हणायचंय का तुम्हाला? एक लक्षात ठेवा. हा केला तो अधर्म हे पहिलं मान्य करा. तुम्ही अधर्म केला आणि दुसरा उदयाला आला. हे जरा लक्षात ठेवा. तुम्ही सांगत तरी असाल किती वेळा की तुम्ही अधर्म केला. हा मी अधर्म केला हे मी मान्यच करणार. नाही तुम्ही अधर्म केला ते मान्य केला. कारण उच्च